आपण पाहत आहात इन गोवा 24 तास. फोंडा पोटनिवडणुकीसंदर्भातील घडामोडींवर प्रतिक्रिया देताना मंत्री सुदीन ढवळीकर यांनी भाजपची कोणतीही चूक नसल्याचं स्पष्ट केलं. हायकोर्टचा निर्णय धक्कादायक असला तरी तो योग्य असल्याचं ते म्हणाले. काँग्रेस आणि आपनं त्यांच्या उमेदवारांसह सक्षम वकिलांमार्फत हस्तक्षेप अर्ज दाखल करायला हवा होता. मागील 15 दिवसापासून हा खटला सुरू होता असंही यावेळी सुदीन ढवळीकर यांनी नमूद केलं. It's a very shocking news to everybody that हायकोर्टान जे डिसिजन दिलां ते तांच्या हेचे प्रमाणे योग्य डिसिजन आसा अशेंय म्हाका दिसता. पूण कोणीच एक्सपेक्ट करूं नाशिल्लें हय अशें डिसिजन येतलें म्हणून. हेचे पयलीं कितें वर्सां एका फावटी नागपूर ह्या भागांत ह्यातून दिल्लें आनी बेज्ड ऑन दॅट कोणीच स्टडी करूना. बरे बरे गोंयांत जे एडवोकेट आसा बरे गोश्टी जाता. दुसरो जे टिका करता काँग्रेस किंवा आप ताका कांय अर्थ ना, कारण त्यांनी दोगांनी उमेदवार दवरिल्ले आनी पार्टी जावन येताली तांकां आनी ताचे कडेन बरे एडवोकेटूय आशिल्ले. आतां टिका करून कांय फायदो ना. सो द इश्यू इज क्लोज ना. थोडें मातशें फुडें मातशें काळजी घेवपाक जाय तुमकां दिसना बाबा असलें कितें जातलें जाल्यार हांवें नो बडी थॉट ऑफ इट. दुसरो दोनूच मनशां हातूंत इंटरवेंशन करपाक मेळटा ते म्हणजे काँग्रेस आनी आप. BJP गव्हर्मेंट आसा, BJPच्या गव्हर्मेंटाचेर टिका करून कांय अर्थ ना. ज्या मनशांनी इंटरवेंशन करपाक जाय आशिल्लें पळय तांणी करूं ना. कितें करूं शकता? सो हू इज दॅट फॉल्ट? इंटरवेंशन करूं ना पळय तांचे फॉल्ट ना. तांणी करपाक जाय आशिल्लें. 15 दीस ही केस चलताली न्ही. ते म्हणटा बीजेपीन करपाक जाय आसलें म्हणटा. BJPन करप नासता, गव्हर्मेंट BJPन कितें करपाचें? दुसऱ्या मनशान कितें करपाचें? तांणी करपाचें आशिल्लें. ते उलयता तांणी करपाक जाय. सर ऑपोजिशन